तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार झालाय। लव्हे गावामध्ये भयंकर पूरस्थिती झालेली आहे। 800 लोकवस्तीचं संपूर्ण गाव पाण्याखाली गेलंय। लव्हे गावात एका बाजूला सीना नदी आहे, दुसऱ्या बाजूला गावाचा ओढा आहे। दोन्ही बाजूंनी पाणी आल्यामुळे गाव पाण्यानं वेढलं गेलेलं आहे। हे अतिशय समृद्ध असं गाव संपूर्णपणे पाण्याखाली गेलंय। तर सोलापूरच्या लव्हे गावामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। राहुल कुलकर्णी, 500-600 वस्त्या आहेत छोट्या छोट्या, कारण पश्चिम महाराष्ट्रात लोक आपल्या शेतात जाऊन राहणं पसंत करतात। मग डक वस्ती आहे, पाटील वस्ती आहे, सय्यद वस्ती आहे, नरोटे वस्ती आहे, त्यापैकी ही एक वस्ती आहे ना, पाटलाची वस्ती आहे ना ही। आणि हे पाटलाच्या वस्तीतलं आता घर, पाटलांचंच नाव काय तुमचं पाटील? सुरेश कृष्णा पाटील। घर कुठं आहे तुमचं, दाखवा बरं। गादी गावर ते नारळा टीव्ही दिसतंय ते अलीकडलं शेड, ती दोन्ही आपलंच आहे का? हा आपलं जायचं सगळं। बरं, आणि ह्या शेड मध्ये ही जी टीव्हीच आहे तिथे किती खोल्या आहेत? तिथं आता लय खोल आहे, 5 खोल्या आहेत, 5 खोल्या आहेत. 5 खोल्या आहेत तिथं। बेडरूम किती त्यात? बेडरूम 3 आहे त्या, एक किचन आणि एक हॉल आहे। त्याची किती उंची असेल आता जी पाण्यात आहे ते? पाणी आता सध्या तिथं 15 फूट पाणी आहे आता सध्या, कारण घर हाईट वर 5 फूट इतकी हाईट आणि आहे। तिथून पाणी 10 फूट। गेल्या वेळेस बी इतकं होतं, इतकं आलतं आतमध्ये घरात। आधी ह्याच्या आधी काल पाणी घराच्या वर 15 फूट पाणी होतं। या थोडं अलीकडे 15 ते हे घर आहे ते तुमचं, त्याच्यावर किती पाणी होतं? घराच्या त्या पत्र्याच्या वर 15 फूट पाणी होतं। एकूण 30 फूट पाणी होतं। हा 30 फूट पाणी होतं। 30 फूट पाणी पाटील वस्तीमध्ये होतं। आणि हा पूर्ण दिसतोय, ऊस आहे पूर्ण, एक ऊसाचं पाणी दिसत नाही, पूर्ण ऊसाचं रान आहे का? हा, हे सगळं रान आहे आमचं तिथं 14-15 एकर पूर्ण। हे सगळं ऊस आहे इथं। ऊसाचं कुठं 5 फूट काही दिसत नाही, पूर्ण ऊसाचं 5 फूट। हे जे पाणी आहे ते आपलं रान आहे। हा रान आहे आमचं तिथं, आणि आम्ही रानात तिथं राहिलाय। तिथं आमच्या कोंबड्या होत्या, जवळजवळ 7 जनावर होती, ती जनावर वाहून गेली। एक 25-30 कोंबड्या होते, ते पण गेल्यात। शेळ्या होते, शेळ्या एक 10-12 शेळ्या होत्या, शेळ्या गेल्या। सगळं गेलं बाहेर होतं, पडलेलं सगळं सामान गेलं तिथं सामान आमचं मशीन हे बाकी काय काय पूर्ण पाण्यात। घरात काय सोनं बिन? काय आता तिथं आता सोनं होतं थोडं, आणि बाकी माल टाल पूर्ण आम्ही असं अंगाच्या कपड्यासहित फक्त बाहेर आलतो। बाकी पूर्ण घरातच आहे सामान सगळं, पूर्ण पाणी होता। शेतमाल 16 पोती गहू होता, 8 पोती ज्वारी शेंगा आणि शेंगा आहेत 6 पोती। हा 7 पोती शेंगा। हा गहू किती होता म्हणजे? गहू 16 पोती, ज्वारी 8 पोती, बाजरी वगैरे काय होतं? बाजरी सोयाबीन होतं का? सोयाबीन नाही, तसलं नाही। पैसे रोख नव्हते ठेवलेले? नाही रोख नव्हते, सोनं होतं फक्त 2 तोळे। 2 तोळे सोनं। आता काय म्हणजे ह्याची नुकसान भरपाई तुम्ही कोण करून देऊ शकता? अशा असंख्य वस्त्या आहेत ह्या भागामध्ये। हे 6 दिवस झालं पाण्यात आहे असं। 6 दिवस? हा 6 दिवस झालं घर पाण्यात। दरवर्षी पाणी आलं की आम्हाला ताप असणार, जर प्रत्येक time. दरवर्षी होतो त्यापेक्षा ह्या वर्षी जास्त, दरवर्षी पाणी कमी येतं, खाली लेवलला येतं। 22 ला आतमध्ये शिरलो, 22 ला फक्त घरात शिरलं होतं पाणी गुडघे इतकं, पण ह्या वेळेस आम्ही अंदाज एवढा धरला की थोडं फार येईल, पण पाणी इतकं आलं की घराच्या वीर घरापासून लेवल 20 फूट पाणी होतं। आणि हे का गरजेचं होतं? पूर रेषा जी नियंत्रित करणं अपेक्षित होतं, त्याचं इथली पूर रेषाच आपण डिफाईन केलेली नाही आहे। सिनेमध्ये नेमकी किती पूर रेषा आहे, लोकांनी कसं राहायला पाहिजे, आता ही जी मोठी गोष्ट आहे ना, ती मात्र प्रशासनाची मोठी चूक आहे। पाण्याची त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की पाण्याची लेवल कुठपर्यंत। अर्थात लोकांनी ऐकलं असतं का, हाही पुन्हा प्रश्न आहे, कारण आपल्या शेतीमध्ये जाऊन राहण्याचा लोकांचा इथे साधारणपणे दृष्टिकोन दिसतो। 80% लोक इथं साहेब सगळी वस्त्यांवर आहेत, पूर्ण शिळा नदीच्या काठाने राहतात। 60% लोक, 60% लोकांची वस्ती आहेत ह्या नदीच्या काठाने पूर्ण। तिथून तुम्हाला काढले का बाहेर? घरातनं बाहेर काढले का तुम्ही स्वतः आला? नाही ना, आम्हाला काढलं की माणसांनी, आमच्या गावातल्या माणसांनी परवा। ह्यांना स्वतः 30 जनावरांनी ह्यांना रस्सीवर रेस्क्यू करून काढलेला आहे बाहेर। बाकी जनावर जी मिली ती आमची सोडून दिली, जनावर तसेच दाव काटून सोडून दिले, वाहून लावले। आणि त्यातली वाचलेली हा सगळी वस्तीवरची 100 ते 120 जनावर वाहून गेले, मेलेले पूर्ण। 30 जनावर ज्यांना दाव्यानं रोपच्या साह्यानं ज्यांना काढलं ते हे दोघं पिता पुत्र आहेत। त्यांची 5-6 जनावर पण काढली। किती तास चाललंय रेस्क्यू ऑपरेशन? रेस्क्यू ऑपरेशन चाललंय, कालचं चाललं 6 ते नाही ह्यांना काढण्याचं
ह्याला काढण्यात चाललं 2.5 तास 2.5 ते 3 तास त्यांना ह्या दोघांना इथून बाहेर काढलं. इथून तो कधी स्वागतचं बोर्ड दिसतोय हा. स्वागत तिथून रस्सी लावली त्या झाडापासून त्या झाडापासून आता सुद्धा रस्सी बघायला मिळेल तिथे ती बांधली रस्सी. नंतर स्वागत बसले स्वागतच्या बसमध्ये तुम्ही जे पहिला बंगला रेस्क्यू केला तिथे त्या बंगल्यापाशी तिथं रस्सी बांधलेली तेवढी रस्सी बांधून ही सगळी माणसं त्या रस्सीच्या आधारे काढलेत सगळे तिथे रेस्क्यू करून 25 जनावर. अशा कहाण्या महाराष्ट्रामध्ये आता ह्या भागात खूप आहेत सांगण्यासारख्या आणि आपल्याला पाहण्यासारख्या सुद्धा. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. ही पाटील वस्ती की ज्या पाटील वस्तीतलं हे घर आणि त्यांचा गोठा आणि अशी असंख्य घरं 5-6 दिवसापासून पाण्यात आहे.